श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य आईंच्या चरित्र वाचनाचा हा भाग 3. दुसऱ्या भागात आपण आईंच्या बालपणी त्यांच्या अंगी असणारा संवेदनशीलपणा आणि स्वयंसेवकता हा गुणविशेष अनुभवला. तिसऱ्या भागात बालपणीच आईंचे मन हरिभक्तीकडे कसे ओढले गेले हे आपण समजून घेणार आहोत. ओम नमः शिवाय. बाबूराव रोज घरी बाळला पाढे शिकवीत असत आणि बाळ ते लगेच त्यांना म्हणून दाखवी व त्यांच्या पुढे सांगा म्हणून त्यांच्या पाठीशी लागे. त्यामुळे वाचणे, बेरीज, वजाबाकी, हिशोब करणे हे सर्व तिला शाळेत जाण्यापूर्वीच येऊ लागले. कळू लागल्यापासून बाळ उत्तम घोटी अक्षर काढत असे. या वयापासूनच तिला वडील माणसांना काका, मामा, दादा, काकू, मामी, वहिनी, अक्का अशा प्रकारे नाते जोडल्याशिवाय बोलणे आवडत नसे. एके दिवशी संध्याकाळी 5 वाजता बाबूराव बाळला घेऊन समुद्र किनाऱ्यावर सहज फिरायला गेले आणि तिथे ते गीता वाचत बसले. बाळने बसल्या बसल्या वाळू कोरून एक गुहा तयार केली व त्यावर ध्वज उभा करून ती स्वस्थपणे हात जोडून बसली. बाबूरावांचे वाचन संपल्यावर त्यांना उद्देशून बाळ म्हणाली, अण्णा, मी या गुहेत ओम 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 असे म्हणत डोळे मिटून पुष्कळ दिवस बसणार. दुसऱ्या खेपेला गेल्यावेळी बाळने वाळूची एक सुंदर शंकराची पिंडी तयार केली व बारीक बारीक शंख शिंपले गोळा करून त्यांच्या साह्याने पिंडीला भस्म, बेलाचे पान, रुंडमाळा या आकारात सजवून तिला महाबळेश्वर असे नाव ठेवले. ज्या ज्या दिवशी बाबूराव बाळला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जात त्यावेळी ती एक एक पिंड तयार करून तिला मुर्डेश्वर, भोगेश्वर, त्यागेश्वर, सोमेश्वर, योगेश्वर अशी नाविन्यपूर्ण नावे देई व खाऊसाठी बरोबर नेलेल्या वस्तूंचा त्या पिंडीला नैवेद्य करून तो प्रसाद प्रथम जवळपास असलेल्यांना वाटून देई आणि त्यावर वडिलांना देऊन आपणही ती सेवन करीत असे. बाळ कधी कधी रविवारी चर्च बाहेर उभी राहून तेथे ख्रिश्चन लोकांची चाललेली प्रार्थना ऐके. त्याचप्रमाणे मशिदीच्या दारात उभे राहून नमाज पडत असताना निरीक्षण करी. यावेळी बाळ 6 वर्षाची होती. पनवेल नावाचा एक वृद्ध दर रविवारी बायबल वाचून अर्थ सांगे. तसेच मशिदीत अब्दुल्ला म्हणून एक वृद्ध होता. तो दर शुक्रवारी कुराण वाचून नमाज पडे. त्या त्या वसनांच्या माणसांना त्या त्या वसनांचीच माणसे आवडतात. या म्हणीप्रमाणे पनवेल व अब्दुल्ला या उभयंतांना बाळची सात्विक वृत्ती पाहून तिच्याविषयी मोठा आदर वाटे. बाबूरावांच्या जवळ अब्दुल्ला म्हणत, तुमच्या बाळला पाहिले की पैगंबराचे दर्शन घडल्याप्रमाणे मला वाटते. तसेच पनवेल म्हणत, तुमच्या बाळला पाहिले की येशू भेटल्याप्रमाणे वाटते. बाळला 7वे वर्ष लागले तेव्हा तेथील शाळेत तिचे नाव दाखल करण्यात आले. त्यावेळी गोकर्णात एक मुलांची व एक मुलीची अशा 2च शाळा होत्या. शिक्षण कानडी भाषेत 4थी इयत्तेपर्यंतच होते. बाळचा अंकलिपीचा अभ्यास घरात झाला असल्याने एकदम तिला पहिल्या इयत्तेतच घेतले. पहिल्या पुस्तकातील मुत्तू होदरे मत्ते बुपुद्दू होतू होदरे मत्ते बारदू हे कवितेचे कडवे वाचता क्षणी मोती फुटला तर पुन्हा मिळेल, परंतु एकदा निघून गेलेली वेळ मात्र पुन्हा मिळणार नाही हा त्या कडव्याचा अर्थ चटकन तिच्या लक्षात आला. लगेच आपल्या वडिलांना बाळ म्हणाली, अण्णा, तुम्ही सांगता त्याप्रमाणे या पुस्तकात पण वेळ फुकट घालवू नये असेच लिहिले आहे, हे पहा. असे म्हणून तिने ते पुस्तक बाबूरावांच्या पुढे केले आणि ती कविता त्यांना म्हणून दाखविली. शाळेत शिक्षिकेने एकदा धडा घालून दिला की लगेच बाळने तो म्हणून दाखवावा असे घडे. तिने आपल्या वागणुकीने थोडक्याच दिवसात
आपल्या वर्गशिक्षिकेचेच नव्हे तर इतर सर्व शिक्षकांची देखील मने आपल्याकडे वेधून घेतली होती. एकदा सूर्यग्रहणाच्या दिवशी बाबूराव बाळला बरोबर घेऊन समुद्रावर स्नानार्थ गेले. ग्रहण लागते वेळी समुद्र स्नान व ते सुटताना कोटी तीर्थ स्नान करण्याची तेथील वहिवाट आहे. त्याप्रमाणे दोन्हीकडची स्नाने व रोजच्या नियमांची महाबळेश्वराची पूजा उरकून बाबूराव बाळसह घरी आले. त्यावर बाळने बाबूरावांना विचारले, अण्णा, आज समुद्र स्नानास इतकी गर्दी कशाकरिता हो? बाबूराव म्हणाले, समुद्र स्नानाने पुण्य लागते म्हणून. पुढे काही दिवसांनी बाळ बाबूरावांच्या जवळ म्हणाली, अण्णा, आज आपण समुद्र स्नानात जाऊया का? मला पुष्कळ पुण्य जोडायचे आहे. हे ऐकून बाबूराव कौतुकाने म्हणाले, समुद्र स्नानाला अमावास्येला जात असतात. येत्या अमावास्येला आपण जाऊया हं. त्यावर तिने पुन्हा प्रश्न केला, अण्णा, मग कोटी तीर्थावर कधी जायचे? पौर्णिमेला का? तेव्हा बाबूराव म्हणाले, होय. यावरूनच बाळच्या पिंडाची खरी ओळख पटल्यामुळे तिची चित्तवृत्ती जेणेकरून सदा प्रसन्न राहील असेच वागणे बाबूरावांच्याकडून घडत होते असे म्हणण्यास हरकत नाही. पुढे पौर्णिमा आली. त्या दिवशी बाळला बरोबर घेऊन बाबूराव कोटीतीर्थावर पहाटे स्नानास गेले. त्या दिवशी कोटीतीर्थावर बायकांची अलोट गर्दी होती. ते पाहून आज कोणता तरी महत्वाचा दिवस असावा हे बाळने ताडले. थोड्या वेळाने उजाडले तेव्हा काही ओळखीच्या बायका तिला दिसल्या. त्यांच्यापैकी एका बाईला बाळने विचारले, आज तुम्ही सगळ्याजणी येथे कशासाठी जमलात? यमुनाबाई म्हणाल्या, आज अश्विन पौर्णिमा. आजपासून कार्तिक स्नानाला आरंभ करायचा असतो. आता महिनाभर आमचे रोज इकडे स्नानाला येणे होणार. प्रतिवर्षी कार्तिक स्नान, माघ स्नान व वैशाख स्नान करण्याचा आमचा नेम असतो. बाळ म्हणाली, या स्नानापासून काय मिळते? यमुनाबाई म्हणाल्या, अगं मिळवायचे काय? मनुष्य जन्माला आल्यावर आपले कर्तव्य म्हणून प्रत्येकाने नेहमी काही ना काही सत्कर्मे करीत असावे असे म्हणतात. म्हणून आपण करायची इतकेच. बाळ म्हणाली, यमुना का? उद्यापासून स्नानाला जाताना रोज मलाही बोलवाल का? तुम्ही दरवाजावर 3 वेळा टकटक असा आवाज करा, म्हणजे मी चटकन उठेन. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून स्नानाला जाण्याबद्दल तिने वडिलांची परवानगी मिळवली आणि निजते वेळी आपले परकर पोलके उशाजवळ घेऊन व्हरांड्यावर वडिलांच्या शेजारी ती निजली. पहिल्याच दिवशी स्नान उरकून कोटी तीर्थावरून निघतेवेळी समोर तिला वीटभर उंचीचा चंदनाचा गोपाळ कृष्ण दिसला. लगेच तिने तो उचलून हाताशी धरला आणि मग छातीशी धरला. तेव्हा तिचे डोळे सहज मिटले गेले. ते पाहून यमुनाबाई बरोबरींच्या बायकांना उद्देशून, बाळ किती भाग्यवान आहे पहा. कार्तिक स्नानाच्या पहिल्या दिवशी तिला शुभशकून झाला. मी आज 30 वर्षापासून स्नानाचा नेम करते. पण काय, इतक्यात त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यामुळे पुढे त्या काही बोलू शकल्या नाहीत. दुसरीने आईंची चुकामुक झालेल्या मुलाला जसा आई भेटल्यावर आनंद होतो, त्याप्रमाणे बाळला कृष्णाची मूर्ती पाहून आनंद झालेला दिसतो, असे उद्गार काढले. थोड्या वेळाने बाळने डोळे उघडले. त्यावर तेथून सर्वजणी घरी जाण्यास निघाल्या. पिशवीत ओले कपडे असल्याने थंडी वाजेल म्हणून बाळने कृष्णाची मूर्त हातातच धरून ठेवली होती. घरी आल्यावर त्या मूर्तीला स्नान घालून बाळने ती देव्हाऱ्यात ठेवली आणि तिची पूजा केली. तेव्हापासून ती कृष्ण पूजनात रमू लागली. एके दिवशी बाबूराव समुद्र किनाऱ्यावरून परत येतेवेळी नेहमीप्रमाणे महाबळेश्वराच्या दर्शनार्थ गेले असता तेथे एका हरिदासाचे कीर्तन चालले होते. बाबूराव बाळसह कीर्तनास बसले. परत येतेवेळी बाळ वडिलांना म्हणाली, अण्णा, कीर्तन कशा करता हो ऐकायचे? बाबूराव म्हणाले, पुण्य जोडण्याकरता. बाळ म्हणाली, अण्णा, तर मग मी पण यापुढे कीर्तनाने पुष्कळ पुण्य जोडणार. बाबूराव म्हणाले, या उपर कोठेही कीर्तन असेल असे कळले की मी मुद्दाम तुला घेऊन जाईन हं बाळ. त्याप्रमाणे
बाळने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला बाबूराव अनुकूल असल्यामुळे तिच्या संस्कारक्षम मनाला प्रत्येक गोष्ट टीप कागदाप्रमाणे टिपून घेता आली. आपल्या सांगण्याला वडिलांनी होकार दिला म्हणून बाळला अत्यंत आनंद झाला. तेव्हापासून कोठेही कीर्तन अगर प्रवचन असले की बाबूराव न चुकता तिला तेथे घेऊन जाऊ लागले. दरवर्षी वैष्णवांच्या मठात चातुर्मासात मंगळूरचे समर्थ सांप्रदायिक बाळ हरिदास यांचे कीर्तन असावयाचे. कीर्तन संपल्यावर बाळ लढिवाळपणे त्यांच्याजवळ जाऊन बसे आणि कीर्तनात ऐकलेल्या गूढ शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना प्रश्न करी. बाळची ती जिज्ञासा पाहून त्यांना अत्यंत आनंद होई. ते बाळला समजेल अशा शब्दात अर्थ सांगून तिचे समाधान करीत असत. बाळने ऐकलेल्या पहिल्या कीर्तनात मनुष्याने जीवनात पावित्र्य आणि चारित्र्य हा अनमोल ठेवा हस्तगत केला पाहिजे. त्याकरिता काया वाचा मन देवा प्रित्यर्थ झिजवण्याची तयारी असावी लागते. तरच देवाकडून शाबासकी मिळवता येते. हे बुवांनी सांगितलेले वाक्य तिने पक्के ध्यानात ठेवले. तेव्हापासून ती प्रत्येक क्षण सार्थकी लावण्याच्या मोठ्या दक्षतेने प्रयत्न करू लागली. कीर्तन ऐकून परत येतेवेळी बाळ त्यातील श्लोक, आर्या, अभंग वगैरे गुणगुणत घरी येत असे. कधी कधी घरातील सर्व माणसे झोपी गेल्यावर बाळ हळूच उठून हातात चिपळ्या घेऊन कीर्तन करू लागे. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले तरी तिला झोपेचे भान राहत नसे. एके दिवशी रात्री बाळने माडीवर कीर्तनास आरंभ केला. तेव्हा तिने भीमसेनाचा अभिनय सुरू केला. तेव्हा तिच्या पावलांचा दण दण आवाज ऐकून बाबूराव झोपेतून जागे झाले आणि बाळच्या जवळ जाऊन हळूच म्हणाले, बाळ, आता देव झोपलेला आहे म्हणून यावेळी कीर्तन करायचे नसते. तेव्हा, असं होय, हे मला माहीत नव्हतं अण्णा. पुन्हा मी असे करणार नाही हं, असे म्हणून बाळने चिपळ्या जागेवर नेऊन ठेवल्या. कधी कधी लहर आली की बाळ आपल्या खेळातील मूर्ती शिस्तीत मांडून ठेवी व शेजारच्या मुलामुलींना दोन्ही बाजूला बसवून आपण मध्यभागी उभे राहून कीर्तन करीत असे. तसेच कधी कधी निरनिराळ्या चाली लावून अभंग, गाणी पण त्यांना शिकवीत असे. ते गोड भजन ऐकून बाबूराव किंवा यमुनाबाई अगर इतर कोणी, बाळ, या चाली तुला कोणी शिकवल्या ग, असे जर विचारले तर माझा किशन मला शिकवतो, असे ती त्यांना उत्तर देत असे. एके दिवशी यमुनाबाई म्हणाल्या, बाळ, जसे तू कीर्तन करतीस तसेच कधी कधी प्रवचन पण करीत जा, म्हणजे ते ऐकून आम्हालाही त्याचा आनंद लुटता येईल. बाळ म्हणाली, यमुनाक्का, मी कीर्तन करते म्हणजे यात माझ्या पदरचे काही नाही. बाहेर जे ऐकते त्यातील लक्षात राहिलेले तेवढेच तिथे मी बोलते. प्रवचन म्हणजे अनुभवाचे सांगणे असावे, तरच लोकांच्यावर परिणाम होतो. आधी आपण आंब्याची साल बाजूला सारून आंब्यातील रस चाखला पाहिजे. मग त्या रसाची गोडी दुसऱ्यांना सांगण्यात फायदा आहे. म्हणजेच मनुष्य जन्माला येऊन जे काय मिळवायचे ते आपण प्रथम मिळवले पाहिजे आणि मग दुसऱ्यांना सांगण्यात अर्थ आहे. नाहीतर आंब्याचा रस सोडून साल चोखीत राहिल्याप्रमाणे होईल. तेणेकरून आपल्याला तृप्तीही नाही आणि दुसऱ्यांनाही नाही, असे बाळने त्यांना उत्तर दिले. बाळचे हे बोलणे ऐकून यमुनाबाई गारच झाले. ओम नमः शिवाय.